हरतालिका पूजा भाद्रपद महिन्यात हरतालिका तीज साजरी करण्यात येते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका तीज साजरी केली जाते. या उपवासाची तयारी सकाळपासून सुरू केली जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घ होते, तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो. स्त्रिया निर्जलीकरण होऊन हे व्रत पाळतात. असे मानले जाते की हे व्रत पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, त्यांच्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. याचे नाव हरतालिका का ठेवले गेले? व्हाय वॉज इट कॉल्ड हरतालिका? माता गौरीच्या पार्वती रूपात तिला शिव हा तिचा पती म्हणून हवा होता. त्यासाठी तिने तपश्चर्या केली होती, ज्यासाठी पार्वतीच्या मित्रांनी तिचे अपहरण केले होते. या व्रताला हरतालिका म्हणतात. कारण हरत म्हणजे अपहरण आणि अलिका म्हणजे मित्र, म्हणजे मित्रांनी अपहरण करणे, याला हरतालिका असे म्हणतात. शिवासारखा नवरा मिळवण्यासाठी कुवारी मुलगी कायद्याने हे व्रत पाळते. हरतालिका तीज नियम. हरतालिकेचा उपवास निर्जला केला जातो, म्हणजेच पुढच्या सूर्योदयापर्यंत दिवसभर आणि रात्रभर पाणी पिले जात नाही. हरतालिका व्रत अविवाहित मुली, विवाहित महिला करतात. विधवा स्त्रिया देखील करू शकतात. हरतालिका व्रताचा नियम असा आहे की एकदा सुरू झाल्यावर त्याचा त्याग करता येत नाही. हे दरवर्षी पूर्ण नियमांसह केले जाते. हरतालिका व्रताच्या दिवशी रात्रभर जागल्या जाते. रात्रभर स्त्रिया एकत्र जमून नाचतात, गातात आणि भजन करतात. नवीन कपडे परिधान करून पूर्ण शृंगार करतात. जिथे जिथे हरतालिका व्रत पाळले जाते तिथे ही पूजा नाकारता येत नाही, म्हणजेच ती परंपरा म्हणून दरवर्षी केली जाते. साधारणपणे स्त्रिया मंदिरात ही हरतालिका पूजा करतात. हरतालिका पूजेची सामग्री: पांढरी फुलं, केळीची पानं, सर्व प्रकारची फळे आणि फुले, बेलपत्र, शमीपत्र, आंब्याची पानं, श्रीफळ आणि दातुराची फुले, एक वाण फूल, तुळशी, नाडा, कपडे, माता गौरीसाठी पूर्ण सौभाग्याचं सामान, ज्यामध्ये बांगड्या, मेण, काजळ, बिंदी, कुंकू, सिंदूर, कंगवा, माहूर, मेहंदी इत्यादी विश्वासानुसार गोळ्या केल्या जातात. हळद, कुंकू, अष्टगंध, गुलाल, तूप, तेल, दिवा, कापूर, अंबीर, चंदन, कलश, पंचामृत, तूप, दही, साखर, दूध, मध. हरतालिका तीज पूजा पद्धत. प्रदोष काळात हरतालिका पूजा केली जाते. प्रदोष काळ म्हणजे दिवसा आणि रात्री भेटण्याची वेळ. हरतालिका पूजेसाठी शिव, पार्वती आणि गणेशजी यांच्या मूर्ती हाताने वाळू किंवा काळ्या मातीने बनवल्या जातात. फुलांनी ते सजवले जाते. चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा. त्याच्यासमोर रांगोळी घातली जाते. तिन्ही मूर्ती केळीच्या पानावर बसवल्या जातात. सर्वप्रथम कलश बनवले जाते, ज्यात एक भांडे घेतले जाते. त्यावर नारळ ठेवा, नंतर दिवा लावावा. कलशाच्या तोंडावर लाल नाडा बांधा. कलशवर स्वस्तिक बनवा आणि वर अक्षता अर्पण केली जाते. कलशाची पूजा केली जाते. सर्वप्रथम पाणी अर्पण केले जाते. नाडा बांधला जातो. कुंकू, हळद, तांदूळ अर्पण केले जातात आणि नंतर फुले अर्पण केली जातात. कलशानंतर शिवजीची पूजा केली जाते. त्यानंतर गणेशजीची पूजा केली जाते. त्यानंतर माता गौरीची पूजा केली जाते. त्यांना पूर्ण शृंगार दिला जातो. यानंतर हरतालिकाची कथा वाचली जाते. मग सर्व मिळून आरती केली जाते, ज्यामध्ये प्रथम गणेशजींची, नंतर शिवजींची आरती केली जाते आणि नंतर माता गौरीची आरती केली जाते. पूजेनंतर देवतेची प्रदक्षिणा केली जाते. सकाळी शेवटच्या पूजेनंतर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर घेऊन एक विवाहित स्त्री त्या सिंदुरातून स्वतःच्या कपाळाला लावते. काकडी आणि हलवा दिला जातो. तीच काकडी खाऊन उपवास मोडला जातो. शेवटी सर्व साहित्य गोळा केले जाते आणि पवित्र नदी किंवा तलावात विसर्जित केले जाते. हरतालिका तीज व्रत कथा. हे व्रत एका चांगल्या पतीच्या इच्छेने आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. या उपवासाचे महत्त्व शिवाने पार्वतीला तपशीलवार समजावून सांगितले. माता गौरी हिने सतीनंतर हिमालयात पार्वती म्हणून जन्म घेतला. लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शिव हे वर म्हणून हवे होते, ज्यासाठी पार्वतीजींनी कठोर तपस्या केली. थंडीत पाण्यात उभे राहून उष्णतेमध्ये यज्ञासमोर बसून यज्ञ केले. पावसात पाण्यात राहून तीव्र तप केले. 12 वर्ष पार्वतीने कंदमुळे खाऊन उपवास केला. तिच्या निष्ठेने प्रभावित होऊन भगवान विष्णूने हिमालयाकडे पार्वतीच्या लग्नासाठी हात मागितला. यामुळे हिमालय खूप प्रसन्न झाला आणि पार्वतीला लग्नाबद्दल सांगितले.
यामुळे पार्वती दुःखी झाली आणि तिची व्यथा तिच्या सखीला सांगितली आणि जीव देण्याबद्दल बोलू लागली. सखीने सांगितले की ही अशी विचार करण्याची वेळ नाही आणि सखी पार्वतीला जंगलात घेऊन गेली, जिथे पार्वतीने लपून छपून तप केले, जिथे पार्वतीला शिवाने आशीर्वाद दिला आणि तिला तिचा पती म्हणून भेटण्याचे वरदान दिले. हिमालयाने खूप शोध घेतला पण पार्वती सापडली नाही. बऱ्याच दिवसांनी जेव्हा पार्वती सापडली तेव्हा हिमालयाने या दुःखाचे आणि तपश्चर्याचे कारण विचारले. तेव्हा पार्वतीने तिच्या मनाची गोष्ट वडिलांना सांगितली. यानंतर वडील हिमालय यांनी पार्वतीचे लग्न शिवाशी निश्चित केले. अशा प्रकारे भाद्रपदच्या शुक्ल तृतीयेला हरतालिका उपवास आणि पूजा केली जाते.